नमस्कार, पाहूया आजचा हवामान अंदाज। मुंबईसह राज्यात पावसाची उसंत, पण या तारखेपासून पुन्हा जोर धरणार मान्सून। पाहूया सविस्तर वृत्त काय आहे। त्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल किंवा अजूनही आपलं चॅनल सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा आणि जवळच असलेला बेल आयकॉन क्लिक करा, म्हणजेच आम्ही टाकलेली माहिती तुमच्यापर्यंत पोहोचण्यास मदत होईल। मुंबईसह महाराष्ट्रात पावसाचा जोर ओसरला आहे। गेल्या आठवडाभरापासून पावसाने राज्यात धुमाकूळ घातला होता। आता मात्र पावसाने थोडी उसंत घेतली आहे। मुंबईतही पावसाचा जोर कमी झाला असून सोमवारी दिवसभर हलक्या पावसाचा शिरकाव झाला होता, तर मध्यरात्री मुंबईतील काही भागात मुसळधार पाऊस बरसला आहे। मात्र आता हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार जुलैच्या शेवटच्या आठवड्यात पावसाचा जोर कमीच राहणार आहे। 1-2 जिल्हे वगळता उर्वरित महाराष्ट्रात कोणत्याही जिल्ह्याला अलर्ट देण्यात आलेला नाही। सोमवारपासून राज्यात पावसाने थोडी उसंत घेतली आहे। 29 ते 2 ऑगस्टपर्यंत मुंबई, ठाणे, पालघरला ग्रीन अलर्ट देण्यात आला आहे, म्हणजेच या जिल्ह्यात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होणार आहे। तर रायगड, रत्नागिरी, पुणे, सातारा या जिल्ह्यांसाठी येलो अलर्ट देण्यात आला आहे। या जिल्ह्यात व घाटमाथ्यावर मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे। मराठवाडा व विदर्भात मात्र ग्रीन अलर्ट देण्यात आला आहे, म्हणजेच मध्यम स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो। हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार 1 ऑगस्टपासून पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढणार आहे। मध्य महाराष्ट्रात 1 आणि 2 ऑगस्ट रोजी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे। कोकण आणि गोवा परिसरातही मुसळधार पाऊस बरसू शकतो। विदर्भातही 1 आणि 2 ऑगस्ट या दरम्यान मुसळधार पाऊस बरसू शकतो। अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। धन्यवाद।